आणि आता जाऊयात यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 10,80,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। शिरपूर पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले, ज्यांची नावे आशिष विधाते आणि सचिन गिरसावले अशी कळतात। आशिष विधाते चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोपरणाचा रहिवासी आहेत असे देखील माहिती कळते। आपण बघतोय यवतमाळमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। 10,80,000ची रोकड इथून जप्त करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत भास्कर मेहरेंकडून। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर भास्कर, काय काय अपडेट्स मिळतात या कारवाईविषयी? भास्करांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण आपण बघतोय यवतमाळ मधली बातमी आहे। नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 10,80,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। शिरपूर पोलिसांनी आशिष विधाते आणि सचिन गिरसावले या 2 संशयितांना ताब्यात घेतले। आता बातमी आहे, भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांनी रायगड सिद्धीमध्ये जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली। पाऊण तास त्यांनी अण्णांसोबत चर्चा केली। अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण रायगड सिद्धीत आलोय आणि अण्णांचा आशीर्वाद घेतला असं देखील विखेंनी म्हटलंय। तर सुजय विखे तरुण उमेदवार आहेत आणि अशा तरुणांची देशाला गरज असल्याचं मत अण्णांनी व्यक्त केलंय। त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो। माझे आजोबा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील प्रत्येक वेळेस त्यांना भेटायला यायचे, त्यांची चर्चा व्हायची आणि म्हणून माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात करत असताना एवढा मोठा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि त्याची पुढील वाटचाल करण्यापूर्वी ज्या व्यक्तींनी पूर्ण देशाला एक वेगळा आदर्श म्हणून मार्गदर्शक म्हणून काम केलं, त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं हा त्याच्यामधला मुख्य हेतू होता। हा सुजय विखे तरुण मुलगा आहे, त्यांना परंपरा आहे, आपल्या पंड्याची परंपरा आहे, आजोबाची परंपरा आहे, ते परंपरा चालवतील असं, कारण घरात चालत चाललेलं आहे ते। राज्यामधल्या या सगळ्या घडामोडीनंतर आता जाऊयात गोव्यामध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्याचं कळतंय, पण त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचं कारण नाही असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार देतात। काल रात्री भाजपच्या आमदारांची बैठक गोव्याच्या भाजप कार्यालयात पार पडली। पर्रीकर यांची तब्येत बिघडल्यानं राज्यात नेतृत्व बदलाची देखील चर्चा सुरू झाल्याची एकीकडे माहिती कळते, पण भाजपनं याबाबतची माहिती फेटाळली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनं 5व्यांदा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय। आज भाजप निवडणूक समितीची देखील बैठक होणार आहे। मनोहर पर्रीकर यांचा काल दिवसभरात रक्तदाब कमी झाल्याचं कळते आणि त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। मुख्यमंत्री हे पर्रीकरच आहेत आणि काँग्रेसने कितीही प्रयत्न केले सरकार रुबायचं ते काहीच शक्य होणार नाही। म्हणजे नेतृत्व बदल होणार नाही, तुम्ही अध्यक्ष आहात गोव्याचे? हो 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 हो, कुठल्याही परिस्थितीत होणार नाही? नाही नाही, मग आताच्या बैठकीत नेतृत्व बदलाची कुठलीही चर्चा नाही, चर्चाच नाही। कुठल्याही परिस्थितीत पर्रीकर सरकारला धोका नाही असं म्हणायचं? 100% भाजपच्या गोवा सरकारला, पर्रीकर सरकारला धोका नाहीये। आणि या संदर्भात मनोहर पर्रीकर यांच्या घरीच त्यांच्यावर जिथे उपचार सुरू आहेत आणि गोव्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला, याविषयी अधिक माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी संदीप राजकुळकर। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे आणि दुसरीकडे मात्र संपूर्ण गोवा राज्यामध्ये हालचाली ज्या आहेत राजकीय त्या देखील गतिमान झालेल्या आहेत। मी सध्या आहे पणजी शहराजवळच्या डोनापॉल या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघतो ही जी इमारत दिसते याच इमारतीमध्ये मनोहर पर्रीकर यांचं घर आहे। अर्बन रिट्रीट नावाची ही इमारत आहे आणि गोमेकाचे जे डॉक्टर्स आहेत, वैद्यकीय जे पथक आहे, त्या सगळ्या पथकानं याच इमारतीमध्ये मनोहर पर्रीकर यांच्या घरी एक रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे। आणि आत्ता जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये या ठिकाणी शांतता पाहायला मिळते। काल दिवसभरामध्ये काही नेत्यांनी मनोहर पर्रीकर यांची विचारपूस इथे येऊन केली होती, मात्र आतमध्ये कुणालाही सोडलं जात नाही। आपण जर पाहिलं तर वरचा जो मजला दिसतो त्या मजल्यावर मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरू असल्याचं आपल्याला समजतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात नेतृत्व बदलाची देखील चर्चा सुरू झालेली आहे, मात्र भाजपनं ही जी चर्चा आहे ही चर्चा फेटाळून लावलेली आहे आणि काँग्रेसनं देखील तब्बल 5व्या वेळेला राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्याबाबतचं पत्र देखील दिलेलं आहे। मनोहर पर्रीकर हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी संपूर्ण गोमंतकीय जे लोक आहेत, सगळी जी जनता आहे त्यांची खरं तर इच्छा आहे।
प्रार्थना केली जाते संपूर्ण गोवा राज्यामध्ये. मात्र अजूनही मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे. उपचार सुरू असल्याचं आपल्याला फक्त सांगितलं जाते. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांची जी बैठक झालेली आहे आमदारांची, त्या बैठकीमध्ये देखील मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झालेली आहे आणि मनोहर पर्रीकर हेच गोवा राज्याचे पुढेही मुख्यमंत्री राहतील असा देखील सूर भाजपच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाल्याचं आपल्याला समजतंय. त्यामुळे मनोहर पर्रीकर यांची प्रकृती जी आहे ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय. त्यामुळं आज दिवसभरामध्ये संपूर्ण गोवा राज्यात राजकीय ज्या सगळ्या हालचाली आहेत त्या हालचाली गतिमान होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप रासगोळकर, न्यूज 18 लोकमत, पणजी, गोवा.